मुर्रा म्हशीची चॉईस करणं हे फार महत्त्वाची गोष्ट आहे. आता आपण गावरान म्हशी घेतो तर आपल्या तिथे त्याच्यामध्ये, परंतु त्यामध्ये दूध उत्पादकता तेवढ्या प्रमाणात नाही आहे. परंतु आता आपण जर मुर्रा म्हशी खरेदी केल्या जातीवंत, तर त्याच्यामधून दूध प्रोडक्शन चांगलं होऊ शकतंय आणि एक व्यवसायाला लाभ होऊ शकतंय की आपल्या शेतीला एक जोड व्यवसाय म्हणून तो चांगल्या प्रकारे डेव्हलप होऊ शकतो. महाराष्ट्रीयन आपला माणूस कोण आहे बाबा, त्या ठिकाणी जाऊन येऊ शकतो आणि ज्याचे त्या ठिकाणी अनुभव झालेला आहे आणि त्या अनुभवातून यूट्यूबरचं मी खरंच कौतुक करतो की यूट्यूबरनी हे जे व्हिडिओ एक शेतकऱ्यांना हे दिसतात त्याच्या दृष्टीनं की त्याला एक मार्गदर्शन भेटतं. नाहीतर तो काय की त्याला करण्याची इच्छा असून सुद्धा त्याला बऱ्याच शेतकरी आज पुढे येऊ शकत नाही त्याला खरेदीला. कशामुळे? कारण की विश्वास त्या हरियाणामध्ये कोण कुणावर दाखवणार हा प्रश्न येतो. थेट जाऊन खरेदी करणं शक्य नाही. हा, त्याच्यामध्ये थेट खरेदीला फार अडचण येते. मग त्यामुळे आपण काय की बघता मला युट्यूब मध्ये प्रमोट डेअरी फार्म ह्याच्यामध्ये इचलकरंजी हे दिसून आलं. मग सरांचं मी बघितला व्हिडिओ, डिटेल 2-3 व्हिडिओ बघितले. त्या ठिकाणी त्यांचं काम ऑब्झर्व केलं अविनाश सरांचं. म्हटलं यांचं खरंच काम डिवोशनल आहे आणि हे त्या जाऊन खरंच ते रिझल्ट आहे. कारण की त्यांनी जर तिथून लोड भरून आणत आहेत मशीनचा आणि विश्वासानं कर्नाटक राज्यापासून सुद्धा लोक घेत आहेत किंवा हैदराबादकडे सुद्धा खरेदी होत आहे तेलंगणामध्ये. तर आपणही आपल्या महाराष्ट्रीयन माणसावर विश्वास ठेवणं आवश्यक आहे. त्या दृष्टीनं मी सरांना कॉन्टॅक्ट केला. मग सरांनी एक पॉझिटिव्ह रिस्पॉन्स दिला. सर स्वतःच हरियाणाला माझे जे 2 माझे रिलेटिव्ह, एक मेवणीचा मुलगा आहे आणि एक मावस भावाचा मुलगा, ते दोघांनाही मी स्वतः समक्ष त्यांच्या सोबत पाठवलं. त्याच्यामध्ये त्यांनी त्या ठिकाणी पूर्णपणे 3 दिवस राहून मशीनची चॉईस केलेली आहे. ग्रामीण भागात जाऊन, म्हणजे ग्रामीण भागात जाऊन जातीवंत मुर्रा म्हशी कोणत्या प्रमाणात कशा प्रमाणात खरेदी कराव्यात, त्यांची कास कशी असावी, त्यांची ठेवण कशी असावी, त्यांची दूध उत्पादकता किती आहे, सकाळी किती आहे, संध्याकाळी किती आहे, असे 2-3 रतीब त्यांनी स्वतः आम्हाला प्रत्यक्ष त्या ठिकाणी दाखवले.